नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय IBN न्यूज 18 लोकमत आणि आता सगळ्यात आजची दिवसभरातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करणाऱ्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचीच आता ईडीनं चौकशी सुरू केली आहे। तर आज पहाटे 4:30 वाजता ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी पोहोचलं आणि नवाब मलिकांना चौकशीसाठी घेऊन गेलेलं आहे। 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील 2 गुन्हेगारांकडून मलिकांनी कुर्ल्यातील एक जमीन ही कवडीमोल भावाला विकत घेतली होती असा आरोप भाजप नेत्यांनी केला होता आणि त्यानंतर ईडीनं नवाब मलिकांना समन्स बजावला होता। आता ईडीनं मलिकांची चौकशी सुरू केलेली आहे। तर आपण पाहतोय आजची सगळ्यात दिवसभरातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयामध्ये चौकशी सुरू झालेली आहे। सकाळी 4:30 वाजता ईडीचे अधिकारी चौकशीसाठी त्यांची चौकशी करण्यासाठी नवाब मलिकांच्या घरी पोहोचले होते आणि त्यांना घेऊन ते ईडी कार्यालयात दाखल झाले अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली आहे। तर आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामधली ही चौकशी जी आहे 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील 2 गुन्हेगारांकडून मलिकांनी कुर्ल्यातील एक जमीन कवडीमोल भावाला विकत घेतलेली होती आणि असा आरोप भाजप नेत्यांनी केला होता। त्यानंतर ईडीनं नवाब मलिकांना समन्सही बजावला आणि आता याच प्रकरणी आता चौकशी सुरू झालेली आहे। चौकशीमध्ये नेमकं काय समोर येते याकडेच आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर काही वेळापूर्वी आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। तर नवाब मलिक यांच्या विरोधात नवाब मलिक हे विरोधात बोलतात म्हणून त्यांच्यावर कारवाई केल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। त्याच्यात काही नवीन नाही। सध्या ज्या पद्धतीने यंत्रणेचा गैरवापर केला जातो त्याचे उदाहरण आहे आणि आम्हाला खात्री होती की आज न उद्या हे कसे घडेल, पण नवाब मलिक हे जाहीरपणानं बोलतात आणि त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती। तर एक साधी गोष्ट आहे, काही झालं आणि विशेषतः कुणी मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घ्यायचं आणि काहीतरी कोणाचा काहीतरी समजतात कोण काय कुठं काय माहिती नाही, पण त्याचं केलं जातं। त्याच्यात काही नवीन नाही। तुम्हाला माहीत असेल, तुम्ही कदाचित लहान असाल त्या काळात की ज्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तर माझ्यावेळी असाच आरोप झाला होता आणि त्या निमित्तानं एक वातावरण तयार केलं। त्याला आता झाली एक 25 वर्ष राहिली तरी पुन्हा तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, त्रास देणं, सत्तेचा गैरवापर करणं आणि त्याचं मुख्य कारण की जे लोक भूमिका स्वच्छपणाने मांडतात केंद्र सरकारच्या विरुद्ध किंवा या विशेषतः या यंत्रणा याचा गैरवापर केला जातो, त्या एजन्सीच्या समोर जे बोलतात त्यांना हा त्रास देण्याचा प्रयत्न आहे आणि तेच या ठिकाणी घडले। नवाबभाई यांना आधी कधीही नोटीस आली नव्हती, ते नेहमी सत्य बोलतात अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे। पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलं। पूर्ण सहकार्य आणि माहिती द्यायची पारदर्शकपणे ही नवाबभाईंनी तयारी दाखवलेली आहे। त्याच्यामुळे मला काही त्याच्यात काही चिंता वाटत नाही आणि मला काही आश्चर्यही वाटत नाही की नवाबभाईंकडे ईडीची नोटीस आली आहे, कारण ट्विटरच्या मागे लपून अनेक लोक काही ट्विट्स करत असतात सातत्याने की आता ह्याला अटक होणार आहे, म्हणजे धमकी थोडक्यात। आणि गेले अनेक दिवस अनेक महिने महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांना आणि फक्त महाविकास आघाडी नाही, देशामध्ये जो विरोधक आहे त्याला ईडीची नोटीस असेल, काही इन्क्वायरी असेल, अशा नोटीस सातत्याने अशा धमक्या अनेक वेळा महिन्यात आलेल्या आहेत। आता ते पूर्ण झालेलं आहे। सातत्याने नवाबभाई जे सत्य आहे हे बोलत आलेले आहेत, त्याच्यामुळे अशी ही शक्यता असू शकते की कदाचित त्यांचा आवाज दाबण्यासाठी किंवा ते सातत्याने खरं बोलतात त्याच्यामुळेही कदाचित हे झालेलं असेल। पण हे काही म्हणजे मला विचाराल तर
इतके महिने आम्हाला धमकी देत होते. त्याच्यामुळे मला हे आलेलं मला काही फार त्याच्यात आश्चर्य वाटलेलं नाही आणि माझा विश्वास आहे की नवाबभाई हे ह्या सगळ्यातून जे काही खरं आहे ते पूर्णपणे सांगतील आणि सहकार्य न करण्याचा काही प्रश्नच येत नाही. कदाचित असंही असेल की भाजपच ईडी चालवत असेल किंवा भाजपचेच अध्यक्ष आणि ईडीचे अध्यक्ष हे कॉमन असतील किंवा भाजपनी स्वतःचा माणूस ईडी चालवायला ठेवला असेल असंही असू शकतं. म्हणजे मला याचा फारसा अभ्यास नाही ईडीचा वगैरे, माझा काही फार संबंध येत नाही या सगळ्या गोष्टींची. तर जयंत पाटलांनी सुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे, तीही पाहूयात. आणखीन एका सत्तेच्या दुरुपयोगाचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस न देता, त्यांना सूचना न देता पहाटे सकाळी 6 वाजता येऊन ईडीने स्वतःचे पोलीस आणून राज्यातल्या एका मंत्र्यांना घेऊन जाणं, कोणतीही माहिती न देता, हा एक सर्व गोष्टींची पायमल्ली आहे. अलीकडच्या काळात जे नवाब मलिक यांनी काही प्रकरणं बाहेर काढलेली होती त्याची प्रतिक्रिया म्हणून कदाचित हे जाणीवपूर्वक नवाब मलिक यांना अडचणीत आणण्याचं काम हे करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. कोणत्या प्रकरणाबद्दल त्यांना घेऊन गेलेले आहेत हे अद्याप माहिती नाही आहे. त्यामुळे कोणतं प्रकरण आहे सध्याचं तर कोणतीच अशी घोषणा नाही आहे जी गेल्या 10-20 वर्षात झालेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की याचा शोध घेण्याचं काम म्हणजे जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचं काम कदाचित चालू झालेलं दिसतं. यूपी निवडणूक डोळ्यासमोर ठेवत मतदारांवर दबाव टाकण्याच्या हेतूनं नवाब मलिकांची ईडी चौकशी केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. मलिक साहेबांनी गेल्या अनेक महिन्यांमध्ये भाजपच्या विरोधात, केंद्राच्या विरोधात अनेक कागदपत्रं त्या ठिकाणी दाखवलेली आहेत आणि कदाचित त्याच्यामुळेच आज जी कारवाई ईडीची त्यांच्यावर झाली ती झाली असावी. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आज उत्तर प्रदेशमध्ये जो टप्पा चालू आहे त्याच्यामध्ये भाजपचे जे मोठे उत्तर प्रदेशचे नेते म्हणजे मौर्या असतील, इतरही जे काय आहेत त्यांचं ते कार्यक्षेत्र त्या ठिकाणी आहे आणि गेल्या अनेक टप्प्यामध्ये SP-ला जो काय प्रतिसाद लोकांकडनं त्या ठिकाणी मिळतोय आणि भाजपचे जे छोटे नेते त्या ठिकाणी भाजपला सहकार्य करत नाहीत उत्तर प्रदेशमध्ये असं दिसतंय. त्यामुळे कदाचित भाजपला त्या ठिकाणी एक संदेश उत्तर प्रदेशच्या लोकांना त्या ठिकाणी द्यायचा असेल की महाराष्ट्रामध्ये एका मोठ्या नेत्याला आम्ही विदाऊट नोटीस हे ताब्यात घेऊ शकतो. त्यामुळे जे राहिलेले जे काही तिथे इलेक्शन असतील त्याच्यामध्ये नीट आमचं ऐका, नाहीतर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आम्ही अशा प्रकारची कारवाई करू शकतो असाही संदेश कदाचित उत्तर प्रदेशमध्ये भाजपला त्या ठिकाणी द्यायचा असेल असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रामध्ये मलिक साहेबांनी जे ड्रग रॅकेट आहे ज्याच्यातून काही भाजपचे पदाधिकारी असतील, काही अधिकारी असतील ते उघडकीस आणलं आणि जर गुजरातमध्ये आपण बघितलं तर 22,000 कोटी रुपयेपेक्षा जास्त ड्रग्ज ऑफिशियली त्या ठिकाणी सापडलेले आहेत. त्यामुळे इथं उघडलेलं रॅकेट हे गुजरातपर्यंत जाईल का काय अशी कदाचित त्या ठिकाणी भीती असावी. पूर्वग्रह दूषित हेतूनं कारवाई केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलाय. जे भारतीय जनता पक्षाचे विरोधक आहेत किंवा जे सत्य बोलत आहेत त्यांच्याच मागे हे सगळे या तपास यंत्रणा एखाद्या माफिया टोळीप्रमाणे लावल्या जातात. पण आम्ही घाबरत नाही. ही लढाई चालू राहील. त्यांना येऊ द्या, तपास करू द्या, कितीही खोटं करू द्या, बरं का, किती खोटं करू द्या, बनावट करू द्या, शेवटी सत्याचा विजय या देशामध्ये होत असतो आणि प्रत्येक गोष्टीवरती आमचं लक्ष आहे.
आत्ताच माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, अनेक विषयांवर चर्चा झाली. सोपं नाही आहे. 2024 नंतर ज्या गोष्टी घडणार आहेत त्याची तयारी या तपास यंत्रणांनी ठेवावी. महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय तपास यंत्रणा घरी येऊन घेऊन जातात. चौकशी होऊ शकते एखाद्या गोष्टीची. म्हणजे चौकशी पण कशी 20-20 वर्षांनी करतायत ते. 20 वर्षापूर्वीचं प्रकरण, 25 वर्षापूर्वीचं प्रकरण. पण किरीट सोमय्या यांनी काही प्रकरणं ईडीकडे दिलेली आहेत, भाजपच्या नेत्यांचीच. आज जे भाजपमध्ये मंत्री आहेत, पदावर आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांची अनेक प्रकरणं भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे महात्मा, त्यांना हा शब्द चांगला आहे कारण त्यांना मी काय बोललो तरी वाटतं मी शिवी दिली. हे जे महात्मा आहेत त्या महात्म्याने ईडीकडे अनेकांची प्रकरणं दिली आहेत. त्यांना का समज गेलं नाही? तर आपण पाहतोय नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू झालेली आहे आणि यावर आता विविध प्रतिक्रिया सुद्धा उमटतात. जमीन खरेदी प्रकरणामध्ये मलिकांना समन्स बजावण्यात आला होता आणि आज पहाटे ईडीचं पथक जे आहे ते नवाब मलिकांच्या घरी दाखल झालं होतं आणि त्यांना घेऊन ते ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर झाले. तर ईडी कार्यालयाबाहेर आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. थेट आपण विशालकडे जाणार आहोत. विशाल, आपण पाहतोय आता साधारण 11:10, 11:12 झालेले आहेत. 6:45च्या दरम्यान नवाब मलिकांना ईडी पथक घेऊन ईडी कार्यालयात आलं होतं आणि 11 वाजून गेलेले आहेत. अजूनही चौकशी सुरू आहे. काय अपडेट्स आहेत? नक्कीच म्हणाली, खरं तर या चौकशीला आता 4 तास काही वेळातच पूर्ण होतील. मात्र नवाब मलिक यांच्या बाबतीत जी चौकशी सुरू आहे ती म्हणजे कुर्लामध्ये गोवावाला कंपाऊंड आहे. याच कंपाऊंडमधून नवाब मलिक जे आहेत हे वादात सापडले होते. त्या बाबतीत पुरावे सुद्धा जे आहेत ते भाजप नेत्यांनी दिले होते. आणि त्यानंतर ईडीकडनं एक 8-10 दिवसापूर्वी जे अंडरवर्ल्ड विश्वासी लोक कनेक्ट आहेत या लोकांच्या वरती छापेमारी करण्यात आली होती. काही महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते ईडीच्या हाताला लागले होते आणि त्यानुसार ईडीचा तपास जो आहे तो सुरू होता. गेले काही दिवस जसं ही चौकशी चालू होती, याचा तपास चालू होता, त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा आणि नवीन खुलासे जे आहेत ते होऊ लागले होते. आणि त्यानंतर आज नवाब मलिक यांना ईडीचं एक पथक त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना चौकशीसाठी जे ते त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची चौकशी जी आहे ती आता ईडी कार्यालयात सुरू आहे. अगदी बरोबर विशाल, या ईडी कार्यालयाच्या बाहेर सध्या काय परिस्थिती आहे? कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते जे आहेत ते नवाब मलिकांच्या घराबाहेर जमा झालेले होते. ईडी कार्यालयाबाहेर सुद्धा काही कार्यकर्ते कदाचित तिथे पोहोचले असतील. मनाली, अद्याप कार्यकर्ते जे आहेत हे पोहोचलेले नाही आहेत. मात्र पोलिसांनी ईडी कार्यालयाच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त जो आहे हा तैनात केलेला आहे. खरं तर कार्यकर्त्यांनी इशारा दिला होता की आम्ही या ठिकाणी येऊ, मात्र पोलिसांनी तशा प्रकारची जे रस्ते आहेत या ठिकाणी जे ईडी कार्यालयाच्या तिथली दृश्य आपण दाखवू शकतो का प्रेक्षकांना कार्यालयाबाहेरची? मनाली, मी प्रयत्न करेन ही दृश्य दाखवायचा, कारण पोलिसांनी संपूर्णपणे माध्यमांची सुद्धा या संपूर्ण बातमीकडे नजर असल्यामुळे या ठिकाणी बॅरिकेड्स जे आहेत ते लावलेले आहेत. मात्र आपण बघू शकतो की दृश्यांमधनं एक अंदाज येईल की कशा पद्धतीनं या ठिकाणी पोलीस सुरक्षा जी ही तैनात करण्यात आलेली आहे. खरं तर या ठिकाणी आपण बघतो की DCP सुद्धा जे आहेत ह्या झोनचे हे उपस्थित आहेत. त्यामुळे मोठ्या हालचाली ज्या आहेत ह्या ईडी कार्यालयाच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे ईडी कार्यालयाच्या दिशेने येणारे रस्ते आहेत हे रस्ते सुद्धा आता ब्लॉक करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी इशारा दिलेला आहे की आम्ही या ठिकाणी येऊ आणि याचा निषेध करू. मात्र ही चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि एकीकडे ईडी कार्यालयाच्या बाहेरच्या ज्या हालचाली आहेत ह्या अत्यंत जलद गतीने होताना आपल्याला पाहायला विशाल, आणि मिळतात. त्यामुळे या हालचालींवर आपली नजर असणार आहे. तिथले अपडेट्स आपण घेत राहणार आहोत. तुम्ही असेच आपल्यासोबत राहा. आता ज्या जागेवरून नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी तुषार रुपांवर देखील आहेत. थेट तुषारकडे जाऊयात. तुषार, सर्वप्रथम आपण प्रेक्षकांना दाखवूयात नेमकं कोणत्या जागेवरून आज नवाब मलिकांना ईडी समोर चौकशीला जावं लागलंय. मनाली, सध्या मी गोवावाला कंपाऊंड या जागेवर उभा आहे आणि याच जागेवरून या ठिकाणी मंत्री नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे.
1993च्या बॉम्ब ब्लास्टमधले जे आरोपी आहेत सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल यांच्यासोबत नवाब मलिकांचे संबंध असल्याचा गंभीर आरोप 9 नोव्हेंबर 2021ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता आणि या संदर्भातले त्यांनी कागदपत्र NIAला दिले होते, राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिले होते. कारण की जेव्हा एखाद्या कोणत्याही व्यक्तीवरती टाळा लावला जातो त्या संदर्भातला तपास आपल्याला राष्ट्रीय तपास यंत्रणा करताना पाहायला मिळत असतात आणि या संदर्भातले जेव्हा नवाब मलिकांच्या कुटुंबातले जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या या जमिनीशी थेट व्यवहार झाल्याचे त्यांनी या संदर्भात कागदपत्र आहे ते दाखवले होते. कारण की गोवाला कंपाऊंडची ही जमीन ही जवळपास 3 एकरमध्ये ही जमीन आहे. या 3 एकरमधली जमीन ही 3.5 ते 4 कोटींची प्रॉपर्टी आहे. मात्र ती प्रॉपर्टी फक्त 20 ते 25 लाख या कवडीमोल किमतीने विकत घेण्यात आली होती. ही जेव्हा प्रॉपर्टी विकत घेण्यात आली त्यामध्ये सरदार शाह वली खान असतील, त्याचप्रमाणे हसीना पारकर यांची जवळचे सहकारी सलीम पटेल यांचा सहभाग होता आणि यांच्यासोबत मंत्री नवाब मलिक यांच्या नातेवाईकांनी देखील व्यवहार केल्याचं या कागदपत्रामध्ये स्पष्ट झालं होतं. त्यामुळे एखाद्या मंत्रिमंडळातला मंत्री जेव्हा या संदर्भातले त्यांच्यावरती जे पुराव्यानिशी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले होते ते पुरावे आपल्याला राष्ट्रीय तपास यंत्रणा यांच्याकडे गेले होते. त्यानंतर या संदर्भातला तपास सुरू झाला होता. मागच्या आठवड्यामध्ये या संदर्भातली एक मोठी कारवाई झाली. दाऊदचा बंधू या ठिकाणी इक्बाल कासकर यांना ईडीने ताब्यात घेतलं. त्या संदर्भातली त्यांना कारवाई केली, अटक केलेली आहे. गेल्या 7 दिवसांपासून इक्बाल कासकर आपल्याला ईडीच्या या ठिकाणी कोठडीत असताना पाहायला मिळते आणि जी माहिती मिळते त्या माहितीनुसार इक्बाल कासकर यांनी मंत्री नवाब मलिकांचं या चौकशीमध्ये नाव घेतल्याचं या ठिकाणी माहिती समोर येताना पाहायला मिळते. गेल्या 5 तासांहून अगदी बरोबर तुषार, आणि त्यामुळे आपण प्रेक्षकांना एक्सक्लुझिव्हली ही दृश्य दाखवतोय की ज्या ठिकाणी ज्या जागेवरून आज नवाब मलिक ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत, चौकशीला सामोरे जात आहेत, तिथल्या जागेची थेट दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहेत. या सगळ्या घटनेसंदर्भातला आढावा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतणार आहोत. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे ईडीच्या रडारवर आहेत. ईडीकडून त्यांची चौकशी सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केलेला आहे. तर नवाब मलिकांच्या ईडी चौकशीबाबत फोनवर चर्चा करण्यात आल्याचं समजतंय. आत्ताचीही आपण या घटनेसंदर्भातली एक ताजी महत्त्वाची आपण अपडेट पाहतोय, ती म्हणजे शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना फोन केलेला आहे आणि मलिकांच्या ईडी चौकशीनंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. या चौकशी संदर्भातली ही चर्चा असल्याचं कळतंय. तर याविषयी अधिक अपडेट जाणून घेणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आता ईडी कार्यालयाबाहेर जमलेले आहेत. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. तर सूडबुद्धीनं कारवाई केली जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून सुद्धा केला जातोय. 4 तासांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. आज सकाळी 7 वाजता ईडी कार्यालयामध्ये नवाब मलिक दाखल झालेले होते. ईडीचं पथक पहाटेच त्यांच्या घरी पोहोचलेलं होतं, साधारण 4 ते 4:30च्या दरम्यान, आणि त्यानंतर त्यांना घेऊन ते सकाळी 7 वाजता ईडी कार्यालयात दाखल झालेलं आहे. आणि आता घोषणाबाजी करत एनसीपीचे कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर जमलेले आहेत. ही थेट दृश्य आपण तिथली पाहतोय. हातात फलक घेऊन ते ईडी कार्यालयाबाहेर उभे आहेत. तर सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांकडून होतोय.
तर आपण ही थेट दृश्य पाहतोय ईडी कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत. 4 तासांपासून मलिकांची चौकशी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आता ईडी कार्यालयाबाहेर पोहोचलेत. आमचे प्रतिनिधी ईडी कार्यालयाबाहेर आहेत. विशाल पाटील, त्याचबरोबर विनोद राठोड, तुषार रुपनवार हे तीनही प्रतिनिधी तिथे आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि तिथले अपडेट जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम विशाल, मी तुझ्याकडे येते. सकाळपासून तू आज ईडी कार्यालयाबाहेर उभा आहेस. आता तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा येऊन घोषणाबाजी करतायत. काय म्हणणं आहे त्यांचं? भाजपा सरकार मुर्दाबाद, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, तेरी दादागिरी नहीं चलेगी. विशाल, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? नक्कीच म्हणाली. खरं तर या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत हे मोठ्या संख्येनं जमलेले आहेत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी आंदोलनाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. धर्म आंदोलन जे आहे हे राष्ट्रवादी कार्यालयासमोर या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि आम्ही कार्यालयावरती हा मोर्चा काढणार आहोत अशा प्रकारचा इशारा जो आहे तो त्यांनी दिलेला आहे. आपण या कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत. काय सांगाल या कारवाईच्या बाबतीत? जब तक नवाब भाई को नहीं छोड़ेंगे हम रास्ता नहीं खाली करेंगे. हमारे हजारों के हिसाब से एनसीपी कार्यकर्ता, नवाब फाउंडेशन के कार्यकर्ता सभी लोग आ रहे हैं. ये बीजेपी की सरकार, केंद्र की सरकार नवाब भाई को डराने का काम कर रहा है. हम डरने वाले नहीं है. हमारी सरकार गिरने वाला नहीं है. नक्कीच खरं तर हे सर्व कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांचं स्पष्ट मत आहे की नवाब मलिक यांच्यावरती जी कारवाई केलेली आहे ही चुकीच्या पद्धतीची कारवाई ही आहे आणि त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी म्हणून इथे जमलेलो आहोत. खरं तर मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले बरोबर, आहेत. आपण जोरजोरात घोषणा त्यांची ऐकतोय कारण जोपर्यंत ही कारवाई सुरू आहे तोपर्यंत हे कार्यकर्ते जे आहेत हा रस्ता तिथनं सोडणार नाही, तिथंच असल्याचं म्हटलंय. विशाल, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा सकाळपासून तैनात होता तिथे. नक्कीच म्हणाली. खरं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे हा मोठ्या फौजफाटा जो आहे तो सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळतो. कारण का याची कल्पना जी आहे ती आपल्याला कळते की कशा पद्धतीनं नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्यानंतर कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक होऊ शकतात आणि त्याच दृष्टीनं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असा तैनात करण्यात आला होता. खरंच ईडी कार्यालयाचे रस्ते जे आहेत हे बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे हे कार्यकर्ते जे आहेत ते राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोरच आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक जी आहे ही सुद्धा राष्ट्रवादी कार्यालयात जी आहे ती उपस्थित आहे. मी फक्त या ठिकाणची पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीनं आहे हा दाखवून देईन. राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेरचा जो पोलीस बंदोबस्त आहे हा आपण बघू शकतो की मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे. कारण का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्याच दृष्टीनं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा जो आहे हा करण्यात आलेला आहे. खरं तर राष्ट्रवादी कार्यालयाचा हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्याच्या मागे जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त जो आहे हा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. त्याच्या बाजूलाच ईडी कार्यालय आहे. अगदी बरोबर, आपण पाहतोय दृश्यांमध्ये विशाल, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असताना देखील आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ईडी कार्यालयाबाहेर जमा झालेले आहेत आणि घोषणाबाजी करतायत. मलिकांची चौकशी सुरू असताना जोपर्यंत ही चौकशी सुरू राहणार तोपर्यंत आम्ही हा रस्ता सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. आमचे आणखी एक प्रतिनिधी म्हणजे विनोद राठोड सुद्धा तिथं आहेत. थेट विनोदकडे जाऊयात. विनोद, सध्या तुम्ही कुठे आहात आणि तिथं काय परिस्थिती आहे? नक्की प्रणाली, आपल्याला माहीत आहे की ज्याप्रमाणे नवाब मलिक यांनी ईडीवर आरोप प्रत्यारोप करत होते त्यानंतर मात्र आज थेट नवाब मलिक यांची ईडीसाठी चौकशीसाठी त्यांना सकाळी ईडी कार्यालयामध्ये घेऊन गेले आहेत. आम्ही यावेळेस YB चव्हाण इथे आहेत आणि शरद पवार या सेंटरमध्ये बसले आहेत आणि या YB चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक चर्चा करत आहे आणि अनेक जे नेते आहेत ते शरद पवार यांची भेट घेत आहे आणि नवाब मलिक यांच्या एकंदरीत ज्या भूमिकेवर आणि जे ईडीची जी भूमिका आहे त्यावर संपूर्णपणे या ठिकाणी चर्चा करत आहे. एक दुसरी महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे की शरद पवार यांनी खुद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे आणि त्यांनी संपूर्ण नवाब मलिक यांच्या प्रकरणामधील ईडीची चौकशी कशा प्रकारे सुरू आहेत आणि कोणत्या मुद्द्यावर या चौकशी सुरू आहेत यासारख्या अनेक गोष्टींची चर्चा फोनवरून केली असल्याची माहिती पुढे येत आहे. तर त्यामुळे
आता जी नवाब मलिक यांचे जी ईडीची चौकशी सुरू आहे त्यानंतर मात्र कार्यकर्ते फार आक्रमक आहे. नेत्यांची भूमिका या ठिकाणी ठरवण्यात येणार असल्याची माहिती येत आहे. कारण अगदी शरद बरोबर पवार विनोद, मी आता त्याच वाय बी मुद्द्याकडे चव्हाण येणार होते. कारण सकाळी शरद पवार वायबी सेंटरवर पोहोचण्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती आणि त्यानंतर असंही कळलं की उद्धव ठाकरेंना सुद्धा शरद पवार यांनी फोन केला आणि या संपूर्ण प्रकरणाची चर्चा जी आहे ती त्यांच्यासोबत केलेली आहे. मात्र आता तिकडे वायबी चव्हाण सेंटरवर नेमक्या काय हालचाली सुरू आहेत? नक्की प्रणाली वायबी सेंटर येथे खास करून कार्यकर्ते जे आहेत ते मोठे नेते आहेत ते राष्ट्रवादीचे ते या ठिकाणी भेटत आहे. वेगवेगळे नेते आहेत ते आपापली भूमिका मांडत आहेत. परंतु राष्ट्रवादी पक्षाची आता एक स्ट्रॅटेजी या ठिकाणी ठरणार आहेत. कारण सध्या कोणतेही नेते कुठल्याही प्रकारच्या ॲक्शनच्या मूडमध्ये नाही आहे. परंतु कार्यकर्ते मात्र मोठ्या प्रमाणात ॲक्शनच्या मूडमध्ये आहेत आणि आता पक्षाचे नेते जे आहेत ते कोणतं ॲक्शन घेते पाहणं गरजेचं ठरणार आहे. आणि तशी रणनीती वायबी चव्हाण येथे शरद पवार यांच्या माध्यमातून ठरवण्यात येत आहे. अनेक नेत्यांनी या ठिकाणी येऊन भेटी घेतल्या आहेत आणि आज मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्यामुळे अनेक नेते आज शरद पवार यांची भेटीगाठी करतील आणि त्या भेटीगाठीनंतर ज्याप्रमाणे ईडीची कारवाई आहे, ईडीची चौकशी आहे त्यावर कुठे ना कुठे या ठिकाणी नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आता नेमकी काय भूमिका घेतली जाते, काय पावलं उचलली जात आहेत पक्षाकडनं ते देखील आपल्याला पाहायचं आहे. धन्यवाद विनोद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता आपण जाणार आहोत मलिकांच्या घराबाहेर जिथे आमचे प्रतिनिधी आहेत तुषार रुपनवर. थेट तुषारकडे आपण जाऊया. तुषार, सध्या तुम्ही कोणत्या परिसरामध्ये आहात आणि तिथं काय परिस्थिती आहे? मनाली, सध्या मी गोवावाला कंपाऊंड ह्या कंपाऊंडमध्ये उभा आहे. ज्या जमिनीचा वाद रंगलेला आहे, ज्या जमिनीच्या वादावरून नवाब मलिकांची ईडी कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे ते गोवावाला कंपाऊंड आहे. हे गोवावाला कंपाऊंड LBS मार्ग नजीकच हे कंपाऊंड आहे. ह्या कंपाऊंडमध्ये साधारणतः ही 3 एकरची ही जमीन आहे आणि ही 3 एकरची जमीन सरदार शाह वली खान आणि या ठिकाणी सरदार पटेल या दोघांनी घेतली होती. यांचे थेट या ठिकाणी अंडरवर्ल्डशी संबंध होते आणि ही जमीन घेत असताना नवाब मलिकांच्या कुटुंबियाने देखील ही जमीन घेत असताना या संदर्भातले व्यवहार उघडकीस झाले होते आणि या संदर्भातला गंभीर आरोप 9 नोव्हेंबर 2021 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत आणि ते संबंध कशा प्रकारे आहेत तर त्यांनी ही पुराव्यानिशी मांडलं होतं. त्यानंतर त्यांनी डॉक्युमेंट्स आपल्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेला देण्यात आले होते. कारण की राष्ट्रीय तपास यंत्रणा या संदर्भातला तपास यासाठी करत आहे आपल्या प्रेक्षकांना सांगावं लागेल. कारण की ज्या व्यक्तींवर टाळा लागत असतो त्या व्यक्तींचा तपास आपल्याला राष्ट्रीय तपास यंत्रणा करत असते. यामध्ये सरदार शाह वली खान यांच्यावरती टाळा लावण्यात आलेला होता आणि हसीना पारकर यांचे जे या ठिकाणी आपल्याला त्यांचे सहकारी आहेत या ठिकाणी पटेल त्यांचा देखील यामध्ये सहभाग होता आणि या संदर्भामध्ये मागच्या आठवड्यामध्ये स्वतः ईडी आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांची संयुक्तपणे कारवाई सुरू होती आणि या कारवाई दरम्यान दाऊदचा सहकारी दाऊदचा बंधू इक्बाल कासकरला या ठिकाणी ईडीने अटक केली होती. 7 दिवसांपासून ईडी इक्बाल कासकरची आपल्याला चौकशी करताना पाहायला मिळते आणि इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर आज या ठिकाणी पहाटे मंत्री नवाब मलिकांना ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलं. जवळपास 6 तासांपेक्षा जास्त काळ या ठिकाणी चौकशी सुरू आहे. मात्र आपण पाहतोय 4 तासांहून अधिक वेळ ही चौकशी सुरू आहे. हा जो परिसर आहे ज्या जागेबद्दल तिकडे खरं तर त्यांना चौकशीला सामोरं जावं लागतंय त्या संपूर्ण जागेच्या परिसराचा आढावा आपण प्रेक्षकांना देऊ शकता का? हो, आपण सुरुवातीला प्रेक्षकांना हे नेमकं गोवावाला कंपाऊंड काय आहे, किती एकर जमीन हे आपण दाखवणार आहोत. सध्या मी गोवावाला कंपाऊंडमध्ये आहे. हे गोवावाला कंपाऊंडमध्ये आपण जर पाहिलं तर विविध असे गाळे आहेत. त्याचप्रमाणे गोवावाला कंपाऊंडच्या बाजूला आपल्याला एक इमारत देखील पाहायला मिळते. गोवावाला कंपाऊंड ही जमीन एकूण 3 एकरची जमीन आहे आणि ही जमीन या ठिकाणी 1993च्या बॉम्बस्फोटातले जे आरोपी आहेत त्यांनी अवघ्या 20 ते 25 लाख या कवडीमोल किमतीने विकत घेतली होती आणि या व्यवहारांमध्ये नवाब मलिकांच्या कुटुंबातले सहकारी यांचा थेट यामध्ये गुंतवणूक होती. त्यामुळे मंत्रिमंडळात बसणाऱ्या मंत्र्याचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्या संदर्भातले पुरावे राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एन्फोर्समेंट डायरेक्टर अर्थात ईडी ह्या दोघांनी या संदर्भातले आपल्याला संयुक्त कारवाई केली. मागच्या आठवड्यामध्ये विविध ठिकाणी छापेमारी केली. हसीना पारकरच्या या संदर्भात चौकशी करण्यात आली. इक्बाल कासकर यांची चौकशी करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांना अटक देखील झाली. मात्र या चौकशीमध्ये एका राजकीय नेत्याचं नाव आहे हे गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत होतं आणि
अगदी बरोबर आहे. ते तो नाव राजकीय अखेर समोर नेता आलेलं म्हणजे आहे आणि मंत्री आज नवाब मलिक यांना या चौकशीला सामोरं जावं लागलेलं आहे. तुषार, असेच तुम्ही आपल्या सोबत राहा. आपण पुन्हा एकदा जातोय. विशाल पाटील आमचे प्रतिनिधी ईडी कार्यालयाबाहेर आहेत, जिथं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित असून घोषणाबाजी करतायत. विशाल, नक्कीच म्हणाली, खरं तर नवाब मलिक यांच्यावरची जी कारवाई करण्यात आली आहे त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोर ही घोषणाबाजी करत आहेत. काय प्रतिक्रिया आहे? कारवाई चुकीच्या पद्धतीने केली जाते का? काय सांगतो तुम्ही? कारवाई चुकीच्या पद्धतीने केली जाते का? तुम्ही आज आंदोलन करता या ठिकाणी? नहीं, ये जो लगाया गया इल्जाम, ये सारा दर झूठा इल्जाम है। और नवाब मलिक साहब ने 3 दिन पहले अपने हर सोशल मीडिया पे बताया गया है कि हमारे को ईडी से डराने की कोशिश की जा रही है, और अगर ईडी से डराने की कोशिश की जाएगी तो लाओ सबूत लाके दिखाओ। अगर सबूत है तो हम अन्याय के साथ में, अन्याय के खिलाफ हम प्रदर्शन कर रहे हैं। हम किसी के कोई सेंट्रल एजेंसी के खिलाफ नहीं कर रहे। जो गलत हो रहा है नवाब मलिक साहब के साथ, उसका प्रदर्शन हम कर रहे हैं। क्या कहोगे? अब यहाँ से आप ईडी कार्यालय जाने वाले हो? हमारे लोग यहाँ जमा होंगे, हमारे जितने भी लोग आएंगे, अब आगे क्या होगा नीति वो हम लोग उस हिसाब से देखेंगे। मगर हम लोग जब तक ईडी नवाब भाई को छोड़ेगी नहीं तब तक वो हम लोग यहाँ पे संघर्ष करते रहेंगे, क्योंकि इस तरीके से अभी जितने लोगों को मैसेज जा रहा है, लोग धीरे धीरे जमा हो रहे हैं। और ऐसा नहीं है कि खाली राष्ट्रवादी के लोग ही जमा हो रहे हैं, आम आदमी भी जमा हो रहा है, क्योंकि लोगों को मालूम है कि ईडी केंद्र सरकार के इशारे पे काम कर रही है। और नवाब भाई जो आवाज बन के आवाम की उठ रहे थे, जो केंद्र सरकार की गलत नीतियों के खिलाफ आवाज उठा रहे थे, सिस्टम में बैठे लोगों के खिलाफ आवाज उठा रहे थे, उनको दबाने का काम किया जा रहा है। खरं तर केंद्रीय यंत्रणा चुकीच्या पद्धतीनं कारवाई करतायत असं या कार्यकर्त्यांचं मत आहे. आपण मागेही बघू शकतो की हे कार्यकर्ते जे आहेत आता हळूहळू जमू लागलेले आहेत. अगदी बरोबर आहे. आता साधारण विशाल 5 तास होत आहेत या चौकशीला आणि कार्यकर्त्यांची संख्या हळूहळू वाढू लागलेली आहे. या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं, कार्यकर्त्यांचं पवित्रा काय असणार आहे त्यांना विचारता येईल का? कारण सगळ्या कार्यकर्त्यांनी जोपर्यंत ते नवाबभाईंना सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही, हा रस्ता सोडणार नाही असं म्हटलंय. नक्कीच म्हणाली, खरं तर कार्यकर्त्यांची अशी भूमिका आहे की आम्ही ईडी कार्यालयासमोर जाऊन हा जाब विचारणार आहोत. मात्र पोलिसांनी त्यांना राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोरच जे आहे ते अडवलेलं आहे. हे आंदोलन असंच चालू असणार आहे का? हे आंदोलन दिवसभर चालू असणार आहे. जोपर्यंत नवाब मलिक साहेबांची सुटका होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. काय सांगणार तुम्ही? जाणार आहात ईडी कार्यालयाकडे? जाणार आम्हाला सगळ्याला आम्हाला जायला सोडा. कारण आमच्या नवाब मलिकला आम्हाला सुखरूप घेऊन यायचं. आमच्या नवाब मलिकला काही त्रास झाला नाही. नवाब मलिक जिंदाबाद. BJP वाल्यांसारखे कामं करत नाही. भारतीय राज्यघटना नवाब मलिक हा जिंदाबाद. गरीबाचा नेता आहे, आणि चांगला भाजप नेता सरकार आहे. मुर्दाबाद. मुर्दाबाद. ज्या पद्धतीने ही कारवाई केली जाते, अजून काही कार्यकर्ते येणार आहेत का? हो, आमचे सर्व कार्यकर्ता 10-10:30 पर्यंत त्याला माहिती झालेले आहे, तर ते सर्व तयारी सर्व यायला लागलेले आहेत. आणि आम्ही नवाब मलिकच्या कोणी नेते पाठीशी मंडळी विशाल तिथे उपस्थित राहणार आहेत का? नक्कीच म्हणाली, खरं तर या ठिकाणी अद्याप नेते मंडळी जी आहेत ती कोणी उपस्थित नाही आहेत. मात्र कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा जो आहे हा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, कारण का कार्यकर्ते जे आहेत ते ईडी कार्यालयाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्यांना या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे. अद्याप राष्ट्रवादीचा कोणताही बडा नेता जो आहे हा या आंदोलनात सहभागी झालेला नाही आहे. मात्र अगदी बरोबर आहे. आपण पाहतोय अजूनपर्यंत कोणी नेते मंडळी राष्ट्रवादीचे किंवा महाविकास आघाडीचे तिथे पोहोचलेले नाही. मात्र कार्यकर्त्यांची संख्या आता हळूहळू वाढू लागली आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढतोय. थेट आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग YB सेंटरवर आहेत. प्रशांत, आपण पाहतोय की जोपर्यंत नवाब मलिक यांना ईडी कार्यालयातून सोडणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. कोणी नेते अजून पोहोचलेले नाहीयेत. मात्र YB सेंटरवर शरद पवार आहेत आणि हालचाली मोठ्या सुरू झालेल्या आहेत. काय अपडेट्स? खरंय तुझं मिनाली, म्हणजे की ज्या पद्धतीनं बलाट पियरवर घमासान सुरू झालंय, म्हणजे की दोन इमारती ज्या एकमेकांच्या पाठीला पाठ लागून ईडी आणखी राष्ट्रवादी कार्यालय या ठिकाणी दोघही ठिकाणी जमवाजमव जरी सुरू असली तरी या घडामोडींचं प्रमुख केंद्र जे आहे ते यशवंतराव चव्हाण सेंटर. कारण राष्ट्रवादीचे नेते, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार या ठिकाणी आहेत. आपण बघतोय की या ठिकाणी कशा प्रकारे ये जा सुरू झाली आहे. माझा सहकारी प्रशांत मोहितेला आपण विनंती करू. प्रशांत, दाखवूया. पोलिसांचा बंदोबस्त तर या ठिकाणी पोहोचलाय, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नेते, कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचताय की शरद पवार नेमकी कोणती?
भूमिका घेतात, कोणती भूमिका जाहीर करतात आणि जो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी परिसरामध्ये ईडीच्या जो घमासान सुरू केलं आहे, जोरदार घोषणा सुरू केल्या आहे, त्या सगळ्या घोषणांची परिणिती नेमकी कशी असेल हा विषय आणि हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातोय. पण जी माहिती आपल्याला समजते की CISFच्या 2 पलटणी सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहे आणि एकीकडे असं सुरू आहे तर दुसरीकडे वक्फ बोर्ड जमीन प्रकरणामध्ये जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा ईडीनं आपला गुन्हा दाखल केलेला आहे. जवळपास 7 वेगवेगळ्या ठिकाणी आता सर्चेस ईडीनं सुरू केलेले आहे आणि या अगदी बरोबर सर्चेसच्या प्रशांत. मात्र माध्यमातून या म्हणजे संपूर्ण जो प्रकार प्रकरणाचा पुण्यात झाला पडसाद होता, जे आहेत ते राज्यातल्या राजकारणावर कसे पाहायला मिळतील? कारण शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोनही झालाय. 10 मार्च ही दिनांक, हा तारीख सगळ्यात महत्वाचा आहे. 10 मार्चला गोव्याचा निकाल लागतोय, 10 मार्चला उत्तर प्रदेशचा निकाल लागतो आणि 10 मार्चला महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला 2.5 वर्ष पूर्ण होत आहे महाराष्ट्रात आणि यामुळे जशी 10 मार्च जवळ येते तशा वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडींना ऊत आलाय. जसं आपण म्हणतोय की भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी संकेत दिले होते की मार्च आणि एप्रिलमध्ये पहा तुम्हाला काही वेगळं बघायला मिळेल. त्याचबरोबर आरोप आणि प्रत्यारोपांची राळ ज्या पद्धतीनं उठायला सुरुवात झालेली आहे आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रवक्ते म्हणून नवाब मलिक यांनी केलेले वक्तव्य थेट चांदीवाल आयोगासमोर सुद्धा त्यांनी सांगितलं की मी एक पक्षाचा प्रवक्ता सुद्धा आहे पण मी आयोगाविरुद्ध वक्तव्य केलं नाहीये. आणि भंगार प्रकरण असो की वर्तमानपत्र प्रकरण असो की अनेक वेगवेगळे मनी लॉन्ड्रिंग हवालाच्या माध्यमातून जमीन घोटाळा प्रकरण असो हे सगळेच समोर येत आहे. दाऊद गँगशी कनेक्शन सगळे सुरू होत आहेत. आणखीन याचमुळे केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग भारतीय जनता पक्ष करतोय असा आरोप जरी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून केला जात असला तरी अनेक जुने प्रकरण जे सगळे समोर येत आहेत आणि याचमुळे येत्या दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड होण्याची शक्यता जी आहे, जी अनेक वेळा वेगवेगळी माहिती सूत्रांकडून येते, त्याची ही नांदी आपल्याला नक्कीच म्हणता येईल. कारण नवाब मलिक जे सातत्यानं दररोज आरोप करत होते, आज त्यांनाच ईडीच्या घेऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं पहाटे CISFच्या पहाऱ्यासह ईडीच्या अधिकाऱ्यांनी 4 अधिकाऱ्यांचं विशेष पथक त्यांच्या घरी पोहोचलं होतं आणि या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं त्यांना ईडीच्या कार्यालयात आणलं आहे आणि यानंतर त्यांची चौकशी सुरू केली आहे, याचमुळे या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी येत्या दिवसात समोर अगदी येईल बरोबर आणि आहे. अर्थातच या सगळ्या धक्कादायक गोष्टींचे खुलासे होऊ शकतात. नेमके कोणते प्रश्न साधारणतः ईडीकडनं विचारले जाऊ शकतात चौकशी दरम्यान आणि आणखी इतर काही घडामोडी ज्या आहेत त्या समोर येतील का? बिनाली काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. म्हणजे की आपल्याला माहिती आहे की सगळ्यात पहिल्यांदा हा विषय जन्माला आला होता तो कुर्ला येथील एक जमीन जी आहे ती अवघी 5 ते 10 गुंठे जमीन आहे. त्या जमिनीच्या व्यवहारामध्ये काळा बाजार झालाय, हवाल्याच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार झालाय. आणखीन या जमिनीच्या प्रकरणामध्ये दाऊद गँग म्हणजे की दहशतवादी कृत्य करणारे लोकांचा सुद्धा याच्यात गुन्हेगारांचा सुद्धा समावेश आहे अशा प्रकारची माहिती समोर आली. तेव्हापासून खरं तर हे प्रकरण जन्माला आलं आणि गेल्या 20 वर्षामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकरण समोर आले, याच प्रकरणाच्या नांदीमध्ये हसीना पारकर यांच्याकडे सुद्धा ईडी पारकर यांनी चौकशी केली आणि ज्या पद्धतीनं सगळी ही तपासणी सुरू केली आहे, यामुळे हवाला रॅकेटच्या माध्यमातून अनेक जमिनींचे गैरव्यवहार झालेत, घोटाळे झालेले आहेत. आणखीन या सगळ्या व्यवहारामध्ये या सगळ्या लोकांबरोबर नवाब मलिक यांचाही संबंध आहे का अशा प्रकारची गुप्त माहिती ईडीकडे आली आणि त्या गुप्त माहितीच्या आधारावरच ईडीने ही चौकशी सुरू केली आहे. पण जी चौकशी सुरू केली आहे, खरं जर का आपण बघितलं की असलेली गुप्त माहिती पण कोणतेही शब्द किंवा कोणतेही आरोप याला पुराव्यांचा आधार सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोणत्या प्रकारचे पुरावे ईडीच्या हातात सापडलेले आहे याबद्दल ईडीकडनं कोणतीही माहिती समोर जरी येत नसली तरी ठोस काहीतरी असल्याशिवाय या प्रकारचं पाऊल ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा उचलू शकत नाही. नवाब मलिक हे विद्यमान केंद्रीय मंत्री आहे, महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्याक मंत्री आहे, सातत्यानं आरोप सुद्धा करताय. पण काही ना काहीतरी ईडीच्या हातात लागलं असावं अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून आपल्याला अगदी बरोबर आहे प्रशांत. आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं की जर ईडीला काही ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत ईडी कोणती कारवाई करत नाही, त्यामुळे सूडबुद्धीचे राजकारण तुम्ही म्हणू नका असा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि जसं आता तुम्ही म्हणालात, त्यामुळे एकूणच जर आपण पाहिलं तर जर ईडीच्या हाती ठोस पुरावे लागले किंवा या प्रकरणामध्ये आणखी काही समोर आलं, त्यात जर काही तथ्य असेल तर मंत्रीपद म्हणा किंवा हे जे आता महाविकास आघाडी सरकारचं जे राजकारण आहे या सगळ्यावर कसा परिणाम होईल? नक्की होऊ शकतो. कारण विद्यमान मंत्री, कारण यापुढे ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले होते किंवा ज्या मंत्र्यांनी राजीनामा दिला अशा प्रकारचे आले होते वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य, पण विद्यमान मंत्री जो सरकारमध्ये आहे आणि या सरकारमध्ये असलेल्या विद्यमान मंत्रीला चौकशीला बोलवलं जात आहे.
यापूर्वी सुद्धा म्हणजे प्राजक्त तनपुरे हे सुद्धा राज्यमंत्री, यांना सुद्धा ईडीनं चौकशीला बोलवलं. प्राजक्त तनपुरे स्वतः गेले, रात्री उशिरापर्यंत चौकशी झाली. असं एक नाही, दोन नाही, डबल 3 वेळा झालंय. पण पहाटेच्या अंधारामध्ये CISFच्या पथकासहित नवाब मलिकांच्या घरी ईडी अधिकाऱ्यांचं पथक पोहोचतं. त्यामुळे अशा वेळेस पोहोचतंय, आणखी अशा वेळेस त्यांना चौकशीला आणलं तर त्याचमुळे या प्रकरणातलं गांभीर्य हे अधिकाधिक वाढलं आहे, हे आपल्याला निश्चित म्हणता येईल. राज्याच्या राजकारणामध्ये मोठे पडसाद उमटवणारी ही घटना आपल्याला नक्कीच म्हणता येईल. कारण ज्या पद्धतीनं म्हणजे की ईडी आपण ज्यावेळेस म्हणतो की अंमलबजावणी सक्त संचालनालय, ही केंद्रीय तपास यंत्रणा ही अगदी ॲक्शन प्लॅन म्हणजे की पोलीस करतात त्या प्रकारे ॲक्शन प्लॅन करणारी यंत्रणा नाही आहे. तर ही बरेच काळ घेते, बऱ्याच पुराव्यांची छाननी करते. आणखीन त्यांची कार्यपद्धती स्लो जरी असली तरी ती ठोस आहे असे मानलं जातं. आपल्या देशामध्ये 45 मनी लॉन्ड्रिंगच्या कंपन्यांवर ज्यावेळेस ईडीनं कारवाई केली आणि या 45 मनी लॉन्ड्रिंग कंपन्यांमधल्या 5 कंपन्यांचे धागेदोरे हे महाराष्ट्रात सापडले. खास करून मीरा भाईंदर या ठिकाणी ज्या 2 कंपन्यांच्या माध्यमातून शेअर्सचा तथाकथित घोटाळा सगळा समोर आला. आणखी या माध्यमातून ज्यावेळेस ईडीनं तब्बल 2 वर्ष या तपासाला घेतले होते. आणखी त्याचमुळे ज्या पद्धतीनं पहाटेच्या अंधारात नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात बोलवून घेतलं CISFच्या विशेष पथकासहित, तर त्याच वेळेस हे निश्चित मानलं जातं की अत्यंत महत्त्वाचे काहीतरी पुरावे किंवा काहीतरी धागेदोरे त्यांच्या हाती लागले असेल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही घमासान उडवणारी ही घटना आहे. बेलाट पिरियड हा परिसर जिवंत असला तरी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये असलेले शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेमकी कोणती भूमिका घेतात हे सगळं बघण्यात महत्त्व ठरणार आहे. अगदी बरोबर आहे. मात्र प्रशांत, एनसीपीचे जे नेते आहेत, अगदी खासदार सुप्रिया सुळे असतील किंवा आमदार विद्याताई चव्हाण असतील, या सगळ्यांनीच मुद्दा उपस्थित केला होता न्यूज 18 लोकमतशी बोलताना. तो म्हणजे जर सूडबुद्धीने तुम्ही हे राजकारण करताय किंवा तुम्ही ही चौकशी करताय, तर या आधी जेव्हा राज्यात भाजपचं सरकार होतं तेव्हा ही चौकशी का नाही झाली? कसं आहे की पुरोगामी आपण ज्या महाराष्ट्राला म्हणतो त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय किंवा राजकारणाची पातळी इतकी आजपर्यंत खाली कधी घसरली नव्हती. हे गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींवर दिसतंय. ही सगळी नांदी जी आहे ही 2.5 वर्ष जे पूर्ण महाविकास आघाडीच्या सरकारला होत आहे. आणखी त्यानंतर काही खातेपालट होतोय का, सत्ता बदल होतोय का, राष्ट्रपती राजवट लागते का, या 3 पक्षांची जी एकी आहे तिच्यामध्ये ब्रेक होऊन अशा प्रकारे होतंय का, एकमेकांच्यावर आरोप करणं, प्रत्यारोप करणं, हे जे राजकीय राजकारणात महाराष्ट्रात घडतं आहे हे आजपर्यंतच्या इतिहासात कधीही घडलं नाही. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा असो किंवा महाराष्ट्राची गृह खात्याची यंत्रणा असो, या दोघांचा उपयोग किंवा दुरुपयोग हे दोघेही जण सातत्याने करतात, असा आरोप प्रत्यारोप होत आहे. या सगळ्या मागची पार्श्वभूमी फक्त सत्ता आणि सत्तेसाठी पैसा आणि पैशांसाठी सत्ता, आणखी या दोघांसाठी राजकारण अशा प्रकारेच होतंय का? महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थानं कितपत या सगळ्या घडामोडींचा फायदा होईल हा प्रश्न आज जरी अनुत्तरित असला तरी राजकीय क्षेत्रामध्ये घमासान मात्र जोरदार सुरू झाले. आणखी याचमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात लाजवेल, काळीमा फासेल अशा प्रकारच्या अनेक घटना सातत्यानं समोर येत आहे. बघूया नेमकं अजून काय काय होतंय ते. ही तर सुरुवात आहे, ही तर नांदी मानली जात आहे. अजून येत्या दिवसामध्ये हे घमासान अजून वाढू शकतं अशा प्रकारची हेच वाक्य जे प्रशांत भाजपच्या नेत्यांकडनं सुद्धा ऐकायला मिळालं होतं. अगदी डिसेंबर महिन्यामध्येच याची सुरुवात झाली होती. देवेंद्र फडणवीस असतील किंवा किरीट सोमय्या असतील की ही तर सुरुवात आहे. ज्यावेळेस अनिल देशमुखांना चौकशीला सामोरं जावं लागलं होतं, प्रताप सरनाईकांना चौकशीला सामोरं जावं लागलं होतं, एकनाथ खडसेंना सुद्धा ईडी कडून समन्स बजावण्यात आला होता. असे आपण जर पाहिले तर सेनेकडचे आणि त्याचबरोबर एनसीपीचे अनेक नेते जे आहेत, मंत्री जे आहेत, त्यांना ईडीची नोटीस आलेली आहे. नक्कीच म्हणजे की जी माहिती आपल्याला समजते म्हणजे की अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला त्यानंतर ते ईडीच्या शिकंजामध्ये सापडले. नवाब मलिक हे मंत्री असताना ईडीनं त्यांना चौकशी करता म्हणून बोलवून घेतलेले, अजून ताब्यात घेतलंय असं आपल्याला आत्ता म्हणता येणार नाही. पण ज्या पद्धतीनं पहाटे त्यांना आज जेरबंद केलं असं जरी म्हणता येत नसतं तरी त्यांच्या घरून जे आणलं आहे यामुळेच संकेत काही चांगले दिसत नाहीये. आणि येत्या दिवसामध्ये अजून 4 मंत्र्यांची नावं केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे अशी माहिती आपल्याला समजते. त्याच्यामध्ये ईडी असो किंवा NIA असो, या दोघही तपास यंत्रणांचा तपास हा एकत्रित येत्या काही दिवसात अधिक जोर पकडेल अशी माहिती समोर येते. CBIच्या माध्यमातून सुद्धा ज्या केसेस CBIकडे पेंडिंग आहे त्यामध्ये सुद्धा आक्रमकता वाढू शकते असं दिसतंय. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये म्हणजे की जसं डिसेंबरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी वक्तव्य केलं होतं की येतो सिर्फ झाकी आहे, अभी देखो अभी तो तमाशा बाकी आहे. म्हणजे हा नेमका तमाशा कसा होतोय, ही नांदी आहे का? येत्या काही दिवसामध्ये राजकीय पलटावर अजून कोणत्या घडामोडी घडताय? कारण ज्यावेळेस केंद्रीय तपास यंत्रणा एखाद्या व्यक्तीला जेरबंद करते किंवा अटकाव करते, चौकशी करते, दबाव टाकते, अशा प्रकारचे आरोप महाविकास आघाडी सरकारच्या
नेत्यांकडनं होतात, त्याच वेळेस विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्याचा सुद्धा वापर केला जातो. त्यामुळे आरोपाला प्रत्यारोप होत आहे, पण उत्तर सुद्धा दिलं जात आहे. त्यामुळे अजून काही राजकीय नेते जे विरोधक सुद्धा असतील त्यांच्यावर सुद्धा महाराष्ट्र सरकार कशा प्रकारे कारवाई करू शकतं तेही बघायचं आहे. नारायण राणे यांच्या बंगल्याचं प्रकरण जिवंत आहे, त्यांना अगदी सुद्धा बरोबर आहे. मंत्री गेल्या असताना काही ज्या दिवसांमध्ये पद्धतीने अनेक प्रकरणं प्रशांत आलेली आहे. मात्र आज नुसतं महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. ते म्हणजे नवाब मलिक यांना आज ईडीला सामोरे जात आहेत, ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत आणि या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स जे आहेत ते आम्ही तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर याच घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. नवाब मलिक ईडीच्या रडारवर आहे. चौकशीला गेलेले असताना नेमकं शरद पवार यांनी काय म्हटलंय ते पाहूयात. त्याच्यात काही नवीन नाही. सध्या ज्या पद्धतीने यंत्रणेचा गैरवापर केला जातो त्याचे उदाहरण आहे. आणि आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे कसे घडेल, पण नवाब मलिक हे जाहीरपणानं बोलतात आणि त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. तर एक साधी गोष्ट आहे, काही झालं आणि विशेषतः कुणी मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घ्यायचं आणि काहीतरी कोणाचा काहीतरी समजतात तर कोण काय कुठं काय माहिती नाही, पण त्याचं केलं जातं. त्याच्यात काही नवीन नाही. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही कदाचित लहान असाल त्या काळात, की ज्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तर माझ्यावेळी असाच आरोप झाला होता आणि त्या निमित्तानं एक वातावरण तयार केलं. त्याला आता राही असे 25 वर्ष राहील तरी पुन्हा तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, त्रास देणं, सत्तेचा गैरवापर करणं आणि त्याचं मुख्य कारण की जे लोक भूमिका स्वच्छपणाने मांडतात केंद्र सरकारच्या विरुद्ध किंवा या विशेषतः या यंत्रणा याचा गैरवापर केला जातो, त्या एजन्सीच्या संबंधी जे बोलतात त्यांना हा त्रास देण्याचा प्रयत्न आहे आणि तेच या ठिकाणी घडले. ही थेट दृश्य आपण पाहतोय. ईडीच्या कार्यालयाच्या बाहेरची पोलिसांचा बंदोबस्त तैनात करावा लागलाय, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्याचसोबत नवाब मलिकांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत या ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर आणि पोलीस फोर्स तिथे तैनात करावा लागलाय. आंदोलन केलं जात आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून. नवाब मलिक यांना सोडलंच पाहिजे आणि त्यांना सोडल्याशिवाय आम्ही जाणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि नवाब मलिकांच्या समर्थकांनी घेतली आहे. हळूहळू गर्दी वाढायला लागली आहे ईडीच्या कार्यालयाबाहेर, कारण याच ईडीच्या कार्यालयामध्ये गेले 4 तास नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे. 5 तास झालेले आहेत, कारण सकाळी 7 वाजल्यापासून ईडीकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. आता दुपारचे